नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी बंटी श्रीनिवार, राहणार वसमत, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली येथील एक सामान्य नागरिक आहे. व्यवसायाने मी व्यापारी आहे. आज ज्या मुद्द्यावर बोलणार आहे तो मुद्दा आहे शेतीशी निगडीत. अर्थार्थी खरं पाहायला गेलं तर माझा आणि शेतीचा दूरदूरचा संबंध नाही आहे. कारण मला एक गुंठासुद्धा शेत नाही आहे. पण माझे मित्र जे जवळपास आहेत ते 100% मित्र माझे शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्यांशी निगडीत असलेला व्यवसाय करणारे आहेत. त्यामुळे मी या मुद्द्यावर बोलण्याचं धाडस करतोय आणि मला त्यांच्यासोबत चर्चा केल्यामुळे त्यांच्या समस्या काही माहिती आहेत. त्यामुळे मी यावर बोलण्याचा आज प्रयत्न करतोय. माझा काही व्यवसाय नाही आहे, मी काही प्रोफेशनल पत्रकार नाही आहे किंवा एखादा ॲनालिसिस नाही आहे. पण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आता राजकारणाचं वातावरण तापलेलं आहे. इलेक्शनचा माहोल आहे. आत्ताच्या घडीला या क्षणाला मी बरेच दिवसापासून वाट बघतोय. कोणीतरी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर, एखादा शेतकऱ्याचा मुलगा, एखादा शेतकरी स्वतः बोलेल, स्वतःची व्यथा मांडेल. पण शेतकरी व्यस्त आहे स्वतःच्याच समस्यांमध्ये. काही शेतकऱ्यांची मुलं आहेत ते इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट याच्यावर व्यस्त आहेत. त्यांच्या स्वतःच्या समस्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे. समस्या काय आहे? 10 वर्षापूर्वी 2014ला आपल्या देशामध्ये एक परिवर्तनाचं मोठं वारं वाहिलं. त्या परिवर्तनाच्या वाऱ्यामध्ये आपण सगळे सामील होतो. आपण सगळ्यांनी देशामध्ये जवळपास 60 ते 70 वर्षाची काँग्रेसची असलेली एक हाती सत्ता उलथवून लावली. बऱ्याचशा वेळेमध्ये सत्ता ही संमिश्र पक्षांची पण होती, युती आघाड्यांची होती. पण बहुतांशी वेळेस काँग्रेस हा सत्तेवर होता. कंटाळलेल्या काँग्रेसच्या कारभाराला 60-70 वर्षाच्या कारभाराला जनता कंटाळली होती काँग्रेसच्या. त्यामुळे आपण एक परिवर्तनाचं वारं निर्माण केलं. देशामध्ये लोकांना मोदी साहेबाबद्दल आशा वाटली. प्रत्येक राज्यातल्या लोकांनी, प्रत्येक जनतेने मोदी साहेबाला भरभरून मतदान दिलं. तर मोदी साहेबांची आश्वासनं तसे होते. लोकांना वाटलं की मोदी साहेबांमध्ये आश्वासकता आहे, मोदी साहेब आपलं काहीतरी भलं करतील. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की मी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करेल. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असतं. खरंच मित्रांनो, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असतं तर छोट्या मोठ्या ह्या ज्या बाजारपेठा आहेत, ही प्रत्येक बाजारपेठ, प्रत्येक व्यापाऱ्याचा व्यवसाय हा बहुतांशी शेतकऱ्यावर आणि शेतीशी निगडीत असलेल्या कामगारांवर आहे. शेतकऱ्यांचा पैसा हा बाजारात फिरतो. त्याच्यामुळे बाजार जे आहेत, छोटे मोठे बाजारपेठा आहेत, छोटे छोटे दुकानदार आहेत, त्यांच्यामध्ये रेलचेल असते, उत्साहाचं वातावरण असतं. केव्हा असतं? ज्यावेळेस शेतकऱ्याजवळ भरपूर पैसा असतो. पण आज अशी परिस्थिती आहे, दिवसेंदिवस परिस्थिती ढासळत गेलेली आहे. शेतकऱ्याचा जो शेतीचा खर्च आहे, उत्पादन खर्च, हा पटीत वाढलेला आहे. पूर्वी 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये रोजाने शेतीसाठी काम करणाऱ्या बायका मिळायच्या. आज 200 रुपये रोज देऊन सुद्धा बाई भेटत नाही आहे. कधी कधी 250 रुपये रोज द्यावा लागतो. खताच्या भावाची परिस्थिती तशीच आहे. खताचे भाव जवळपास DAP खत 400 रुपयाच्या आसपास होता. आज तो खत किती रुपये झाला? 1200, 1300, 1400 रुपयाच्या घरात झाला. प्रत्येक खत, बियाणे, फवारणीची औषधं, शेती कामाला लागणारे मजूर, यांची मजुरी ही दुप्पट, तिप्पट, चौपट वाढलेली आहे. पण शेतीमालाचा भाव जो होता तोच आहे. शेतीमालाचं जे उत्पन्न, शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे, मोदी साहेबांनी सांगितलं होतं की दाम दुप्पट करू, शेतकऱ्यांना मालामाल करू. पण परिस्थिती अशी आहे की शेतीचं उत्पन्न वाढलं नाही. शेतकरी निराश झाला. शेतकऱ्यांचे मुलं हताश आहेत. त्या हताशेपोटी शहरालगत असलेल्या जमिनी शेतकरी विकतोय. का विकतोय? की त्याच्या मालाला भाव भेटत नाही आहे, त्याला उत्पन्न निघत नाही आहे. सतत निसर्ग त्याच्यावर आक्रमण करायला आहे, निसर्ग साथ देत नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी हा नुकसानात आहे. शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना काढली. सन्मान योजना काय? शेतकऱ्यांना 6,000 रुपये देणार. 6,000 रुपये मागितले कोण होते? कुठल्या शेतकऱ्यानं आंदोलन केलं का की मोदी साहेब आम्हाला 6,000 रुपये वर्षाला द्या, 10,000 रुपये वर्षाला द्या, 12,000 रुपये वर्षाला द्या? शेतकरी पिढ्यानं पिढ्या ओरडत आला, माझ्या मालाला भाव द्या, मला दुसरं काहीच देऊ नका. कारण शेतकरी हा पालन पोषण करताय. पोषणकर्त्याला कोणाच्या मदतीची, कोणाच्या निधीची गरज नाही. त्याच्या मालाला हमीभाव भेटला, त्याच्या मालाला योग्य भाव भेटला, त्याचा उत्पादन खर्च कमी झाला की शेतकऱ्याला दुसऱ्या कोणाच्या मदतीचीच गरज नाही. शेतकरीच प्रत्येकाला मदत करू शकतो. कोविडच्या काळात पाहिलं आपण, सगळे उद्योगधंदे बंद होते. पण काय चालू होतं? शेती चालू होती. शेतकऱ्यांनी शेती करून पूर्ण देश चालवला. देशाची अर्थव्यवस्था खराब होऊ दिली नाही.
आता तुम्हाला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं म्हणजे मी माझे काही मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत, शेतीशी निगडीत व्यवसाय करणारे मित्र आहेत, त्यांना बोलून चर्चा करून शेतीचा सोयाबीनचं जे पीक आहे बहुतांशी भागात शेतकरी घेतात, कारण 3 महिन्याचं पीक आहे, थोडं लवकर होतं, शेतकरी लवकर मुक्त होतो त्यातून, शेतकऱ्याचे कष्ट त्याचं मूल्य ताबडतोब हातात येते. त्यामुळं शेतकरी जे आहे मराठवाड्यात, विदर्भात, आणखीन बऱ्याचशा भागात सोयाबीनच्या पिकाच्या नादी लागलेला आहे. तर मी एक उदाहरण म्हणून सोयाबीनचं जे पीक आहे त्याचं जे उत्पादन खर्च आहे माझ्या मित्राकडून काढून घेतलेला आहे. कारण मी शेतकरी नसल्यामुळं मला काय खर्च लागतो काय नाही हे माहिती नाही, पण मी माझ्या मित्रांकडून बसून चर्चा करून व्यवस्थितशीर काढलाय तो खर्च मी तुमच्यासमोर सादर करतो. तुम्हीच ठरवा की शेतकऱ्याचं उत्पन्न दाम दुप्पट झालंय का शेतकरी खर्च करून चौपट झालाय. मित्रांनो, सोयाबीनचा 1 एकरीचा खर्च मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कुठं चुकत असेल तर सांगा, कारण मी काय प्रोफेशनल व्यक्ती नाही आहे. जमिनीची मशागत, ज्यावेळेस शेतकऱ्याला शेतामध्ये कुठलं पीक घ्यायचं असते त्यावेळेस शेतकऱ्याला शेत दुरुस्त करावं लागते. त्याला शेतकऱ्याला नांगरणी करावं लागते, मोगडणी करावं लागते, कोणी त्याला मोगरटी म्हणते, ज्या त्या भागात शब्द वेगवेगळे आहेत. शेतीची मशागत करावी लागते. आपण एकरी 1000 रुपये खर्च पकडलाय. किती पकडलाय? फक्त 1000. ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर वस्तुस्थिती पाहिली, नांगरणीसाठी शेत जर नांगरायचं असेल तर 2000 रुपये एकरी आहे, मोगडणीला 1000 रुपये. पण मी इथं फक्त टोटल खर्च 1000 धरला आहे. 2000 आणि 1000 धरला नाही. 3000 रुपयाच्या ऐवजी 1000 रुपये धरला आहे. बियाणं खरेदीमध्ये शेतकऱ्याला सोयाबीनची बॅग घ्यायची तर 4 ते 4500 रुपये एकरी लागतात. एकरी जी एक बॅग लागते तिचा खर्च काय? 4500 रुपये. खत जर घ्यायचं, सोयाबीनला लागणारं खत 20-20-0-13 किंवा DAB प्लस सल्फर या खताची किंमत 1350 प्लस 450 अशी 1800 रुपये किंमत आहे. पेरणीचा खर्च एकरी 1000 रुपये. सोयाबीनचं जर बी पेरायचं असेल शेतकऱ्याला तर 1000 रुपये खर्च येतो. निंदणीचा खर्च आपण 2000 रुपये पकडला, एकरी 2000 रुपये. पण 1 एकर जर शेतकऱ्याला शेत निंदायचं असेल व्यवस्थितरित्या, पूर्ण तण काढायचा असेल तर 10 बायका कमीत कमी लागतात आणि 10 बायका 1 एकर शेत निंदायला 1.5 ते 2 दिवस जातो. 2 दिवसाचे एकरी एका बाईची 200 रुपये जरी मजुरी म्हणलं तर 10 बायकाचे 2000 आणि 2 दिवसाची मजुरी 4000 रुपये होते. मी 2000 रुपये धरलेली आहे, फक्त 2000 रुपये. मी कुठलीही पार्सलिटी करत नाही आहे, खर्च कमीच धरलाय. आणि फवारणीचं कसं आहे की सोयाबीन या पिकाला दर 30 दिवसाला फवारावं लागते. पहिली फवारणी 30व्या दिवशी येते. त्याला फवारणीसाठी 1000 रुपयाचं औषध लागतं, 500 रुपयाचा एक मजूर लागतो, असे 1500 रुपये पहिल्या फवारणीचा खर्च आहे. दुसरी फवारणी 60 दिवसानंतर येते. दुसऱ्या फवारणीला 1500 रुपयाचं किमान औषध लागतं, किमान 1500 रुपयाचं, आणि 500 रुपयाची मजुरी. त्यानंतर तिसरी फवारणी येते 80व्या दिवशी. तिथं सुद्धा 2000 रुपयाचं औषध लागते मित्रांनो. पहिल्या फवारणीला 1000, दुसऱ्या फवारणीला 1500, तिसऱ्या फवारणीला किमान 2000 रुपयाचं औषध आणि मजुरी. इथेही 500 रुपये पकडले एक रोजंदार. तण वाढल्यामुळं, सगळ्या भानगडी झाल्यामुळं, पीक मोठं झाल्यामुळं 500 रुपयामध्ये सुद्धा मजूर आज शेतकऱ्याचं काम करायला तयार नाही आहे. शेतकरी परेशान आहे. त्यानंतर पिकाचं काय? कापणीचा खर्च आणि जमा करायचा खर्च. आज शेतकऱ्याला कुठल्याही भागात जा तुम्ही, 1 एकर सोयाबीन कापायचं आणि त्याची मुळी बांधायची, त्याला एका ठिकाणी जमा करायचं तर 3500 रुपये कमीत कमी खर्च आहे. 3 ते 3500 रुपये. जिथं रोजंदार अवेलेबल आहेत तिथे 3000 रुपयामध्ये होते. जिथं रोजंदार अवेलेबल नाहीत तिथं 3500 रुपये पण लागतात. वेळ प्रसंगी तो खर्च 4000 रुपयावर जातो, 4500 रुपयावर जातो. आणि मळणीचा खर्च. मळणी म्हणजे काय? सोयाबीनचं पीक आपण कापून जमा केल्याच्या नंतर त्या हलर करायचं. हलर केल्याच्या नंतर सोयाबीन आपलं बाजूला आणि त्याची गुळी बाजूला पडते. मळणीचा खर्च प्रति बॅग 50 किलोचा एक कट्टा, 50 किलोचा एक कट्टा 150 रुपयाला, कमीत कमी 180 रुपयाला, 150 रुपयाला, 200 रुपयाला हल्लरवाले शेतकऱ्याकडून मजुरी घेतात. फक्त मजुरी काय? तर हल्लरमधून काढून द्यायचं पीक त्याचं. सोयाबीन वेगळं करायचं, पुळी वेगळी करायची. सोयाबीन मार्केटला आणायला 50 किलोची एक बॅग म्हणजे एक कट्टा, प्रति बॅग 50 रुपये मजुरी लागते. प्रति बॅग 50 रुपये वाहतूक खर्च. सरासरी एकरला 4 क्विंटल, 5 क्विंटल, 6 क्विंटल, 7 क्विंटल, कुठल्या जमिनी चांगल्या असल्या, त्याला निसर्गानं साथ दिली, 8-9 क्विंटलपर्यंत पण उतार येतात. पण ॲव्हरेज कमी उतारा आलेले
आणि चांगला उतार आलेले शेतकरी यांची जर सरासरी पकडली तर शेतकऱ्याला एकरी 7 क्विंटलच्या वर सोयाबीन होत नाही. आणि आजच्या परिस्थितीत सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटल आहे. 7 क्विंटलचे किती रुपये होतात ते तुम्ही धरा. 31,500 रुपयाचं सोयाबीन होतं. आणि खर्च मी काटून कुटून जो खर्च धरला आहे तो 23,020 रुपयाचा व्हायला आहे. 23,000 रुपयाचा खर्च आणि उत्पादन 31,500 रुपये. मित्रांनो, किती? फक्त 31,500. त्यामध्ये शेतकऱ्याचं कुटुंब, शेतकरी 90 दिवस 24 घंटे काम करतो, त्याला सुट्टी नाही. इतर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आठवड्याला एक सुट्टी किमान आहे, पण शेतकऱ्याला सुट्टी नाही. पाऊस, ऊन, वारा, लाईट, रात्री त्रास देणारे किडे, साप, विंचू या संकटावर मात करून शेतकरी काय करतो? 31,500 रुपयाचं मी आजचा भाव सांगितला आहे मित्रांनो. सरासरी आजचा भाव 4,500 रुपयाचा आहे. त्याप्रमाणे त्याला खर्च टोटल उत्पन्न व्हायला 31,500 रुपयाचा आणि खर्च किती झाला? 29,020 रुपयाचा. म्हणजे त्याला हातात काय आलंय? 8,480 रुपये. पण मी जो वाढीव खर्च सांगितला आहे तो जर वजा केला तर शेतकऱ्याच्या हातात 1,000-2,000 रुपयाच्या वर काही येत नाही. तर मोदी साहेब, तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणला होता, आज त्याच्यावर बोला. धर्मावर, जातीवर बोलू नका, कारण शेतकऱ्याला कुठलीही जात नाही, शेतकऱ्याला धर्म नाही. शेतकरी हिंदू आहे, शेतकरी मुसलमान आहे, शेतकरी बौद्ध आहे, शेतकरी ख्रिश्चन आहे, शेतकरी शीख आहे. शेतकऱ्याला जात नाही, शेतकरी ही एकच जात आहे. तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला, यामध्ये आपण शेतकऱ्यानं जे पाणी दिलंय, पाण्याचा खर्च धरला नाही. शेतकऱ्याच्या जमिनीची व्हॅल्यू आहे, तिचा खर्च धरला नाही आपण. शेतकऱ्याची स्वतःची मेहनत आहे, धरली नाही. यार 3 महिने राबून शेतकऱ्याच्या हातात काय आले? फक्त 8,000 रुपये. मग त्याच्या लेकराने शिकायचं कसं? त्याच्या लेकराचं भवितव्य अंधारात आहे. शेतकरी कर्जबाजारी होणार नाही तर काय होईल? शेतकरी जर पीक कर्ज मागायला बँकेत गेला तर बँकेत काय म्हणाले की बाबा तुमचं आधार कार्ड द्या, पॅन कार्ड द्या, पहिले तुमचं सिबिल चेक करू द्या. सिबिल यायला शेतकऱ्याचं 450, 500, 550. त्याला बँक पीक कर्ज द्यायला नकारायली. सिबिलच्या आधारावर शेतकऱ्याचं पीक कर्ज नाकारायली. खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिलची ही अटच नाही. कुठल्याही शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिलची अट शिथिल करण्यात आलेली आहे. आणि वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशातले कृषी मंत्री किंवा त्याच्याशी निगडीत जे जे विभाग आहेत ते सांगतात की शेतकऱ्याला पीक कर्ज मागण्यासाठी कुठलंही सिबिलची आवश्यकता नाही. या उलट उद्योगपत्यांना लाखो कोटी रुपयाचं तुम्ही लोन राईट ऑफ केलंय आणि परत त्यांना लाखो कोटी रुपयाचं कर्ज परत दिलंय. पण शेतकरी स्वतःच्या पिकाची पीक ज्यावेळेस त्याला पेरणी करायचे त्याच्यासाठी पीक कर्ज घ्यायसाठी, हक्काचं पीक कर्ज घ्यायसाठी बँकेच्या चक्रा मारतो, खेटे मारतोय, डोक्याच्या टकरा मारतोय, पण त्याला पीक कर्ज भेटत नाही. मित्रांनो, आज विचार करा, वेळ गेलेली नाही. आजही मतदानाचा कालावधी बाकी आहे. एका टप्प्यातलं मतदान झालेलं आहे. विचार करून शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असतील तर मतदान करा. अन्यथा जो कोणी राज्य करताय, आपण 2014ला काँग्रेसची राजवट अशीच हाणून पाडली होती. आज ही व्हॉट्सॲप, फेसबुक, युनिव्हर्सिटीवरची, नॅशनल मीडियावरची जी यांची राजवट चालवलेली आहे, सगळीकडे फिलगूड दाखवलेलं आहे. असं कुठलंही फिलगूड नाही आहे. शेतकरी परेशान आहे, शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्याचे प्रश्न मिटलेत का हे तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच विचारपूर्वक मतदान करा. मित्रांनो, आता मी तुम्हाला शेतकऱ्यांना 2015 ते 2016 या काळामध्ये सोयाबीनला वसमत मार्केट कमिटीमध्ये काय भाव लागला होता सोयाबीन पिकाला हे सांगणार आहे. सोयाबीन पिकाला 3,395 रुपये किमान भाव होता आणि जास्तीत जास्त भाव होता 4,020 रुपये. ही परिस्थिती कधीची होती? 2015-16ची. त्यावेळेस शेतात मजुरी काय होती, खताचा भाव काय होता, बियाण्यांचा भाव काय होता, तणनाशकाचा भाव काय होता आणि जगायला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्यांचा काय भाव होता, याची तुलना करा आणि नंतर विचार करा. 2016-17चा तुम्हाला भाव सांगतो. सोयाबीनला कमीत कमी भाव होता 2,550 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 2,770 रुपये. त्यानंतर 2017-18ची परिस्थिती आहे. कमीत कमी भाव होता 2,605 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 2,840 रुपये. 2018 आणि 2019 म्हणजे 2018 ते 19च्या दरम्यान शेतीमालाला सोयाबीनला भाव होता 3,250 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 3,400 रुपये. 2019-2020 या कालावधीमध्ये सोयाबीनला भाव होता 4,050 रुपये ते 4,250 रुपये. 2020-21 या कालावधीमध्ये सोयाबीनचा भाव होता 3,280 रुपये
आणि जास्तीत जास्त भाव होता 4085 रुपये. याची सरासरी आलेली आहे 3682 रुपये. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2021-22 या कालखंडामध्ये सोयाबीनला किमान भाव होता 6500 आणि जास्तीत जास्त भाव होता 7000. त्याची सरासरी आहे 6750. त्या कालखंडामध्ये किती शेतकऱ्यांजवळ सोयाबीन होतं याची सुद्धा शेतकऱ्यानं चौकशी केली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शासनाच्या नुसत्या जाहिरातीवर, फसव्या प्रचारावर जाऊ नका. तुमच्या स्वतःला काय पैसे भेटलेत याचा विचार करा. त्यानंतर 22-23 या कालखंडामध्ये किमान भाव होता, निश्चांकी भाव होता. काय भाव होता? 2320 रुपये. सोयाबीन ओलं आहे, मॉइश्चर जास्त आहे, अशी चर्चा होती त्या काळात. आणि जास्तीत जास्त भाव होता 7500 रुपये. त्याची सरासरी आलेली आहे 5299 रुपये. 2023-24 या कालखंडात म्हणजे फेब्रुवारीपर्यंतचा मी तुम्हाला सांगतोय, सोयाबीनचा भाव होता किमान 4000, जास्तीत जास्त 5240 रुपये आणि याची सरासरी आहे 4744 रुपये. माझ्याजवळ वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीची ही अथोराईज आकडेवारी आहे. कोणी जर म्हणत असेल की आकडेवारी फेक आहे तर त्याचा पुरावा मी द्यायला तयार आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हे टाकायलो, माझ्या फेसबुक अकाउंटवर टाकायलो. ज्याला कोणाला ह्याचा पुरावा पाहिजे असेल त्यांनी मला कमेंट करावी किंवा माझ्या स्वतःच्या व्हॉट्सॲप नंबरवरती संपर्क करा. मी तुम्हाला पुरावा द्यायला तयार आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9763 33 15 55. परत एकदा सांगतो मी 9763 33 15 55. ज्याला कोणाला कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतची त्या मालाची, शेतीमालाच्या भावाची यादी अथोराईज पाहिजे असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला बिलकुल देईन. धन्यवाद.